ऑपॉर्च्युनिटीची ओळख जर माझ्या कोचने मला करून दिली नसती तर आता सध्या खूप माझं 100+ वजन असतं, 100च्या वर. खूप साऱ्या टॅबलेट मी खात राहिलो असतो आणि कुठेतरी एक स्पॉइल माझी लाईफ झाली असती. ओके, म्हणजे या जर्नीमध्ये फक्त आपले कोच आपल्याला वजन कमी करणे नव्हे तर संपूर्ण आयुष्य मेडिकल फ्री लाईफ कशी जगता येईल याचं मार्गदर्शन सगळेच कोच करतात. ओके, वाढलेल्या वजनामुळे मला स्लीप डिस्कचा त्रास होता. 3 आणि 4 नंबरची गादी माझी सरकली होती. त्यासाठी ट्रीटमेंट चालू होती. स्वारगेटला स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत. बऱ्यापैकी लोकांना माहित असेल, डॉक्टर कोठारे म्हणून आहेत, हे जे हाडांचे स्पेशलिस्ट आहेत. त्यांनी मला टॅबलेट दिल्या 6 महिन्याच्या आणि नाही जर कमी झालं तर ऑपरेट करावं लागेल असं त्यांनी सजेशन दिलं होतं. 6 महिने टॅबलेट खाल्ल्या. जोपर्यंत टॅबलेटचा असर होता, पॉवर होती, तोपर्यंत माझं ते पेन व्हायचं कमी झालेलं पूर्णपणे. पण टॅबलेट बंद केल्यानंतर ते पेन माझं पुन्हा सुरू झालं. डॉक्टरांनी मला कमरेचा बेल्ट दिला होता की तुम्हाला कंटिन्यू हा बेल्ट वापरावाच लागेल. प्रवासामध्ये असाल, गाडी चालवताना असाल, फक्त रात्री झोपताना तो बेल्ट काढून झोपायचा. ही सगळी अशी लाईफ होती माझी. माझं वजन सुद्धा 85च्या आसपास झालं होतं त्या काळामध्ये. आणि सर मग आता वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला त्रास होता, मग या फॅमिलीशी कसे कनेक्ट झालात किंवा का या फॅमिलीशी जोडावं असं वाटलं सर? ओके, या फॅमिलीशी कनेक्ट झालो मी की माझी मिसेस आहे. माझे मिसेसचे क्लासमेट आहेत कृष्णा बांगर सर, वर्गमित्र आहेत. तर त्यांनी असंच एक वेळेस स्टेटस बघितला आणि त्यांनी इन्व्हाइट केलं की वजन कमी करायचं आहे का म्हणून. अशा पद्धतीत या फॅमिलीशी ओळख झाली आणि मी पण यस म्हटलं की मला वजन कमी करायचंय. आणि मग जसं प्रत्येक जण या वर्कआउटच्या लिंकवर आले, वर्कआउट बघितला, अनुभव ऐकले, तसंच मी सुद्धा आलो, अनुभव ऐकले आणि सकस संतुलित आहाराची किट मागवली. आणि सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये माझं 12 किलो वजन कमी झालं. 12 किलो वजन कमी झालं. माझी कोचने सांगितल्याप्रमाणे मी दिवसभरातलं सगळं चेंज केलं. जसं की मॉर्निंगचा ब्रेकफास्ट म्हणजे हाच आहे आणि हाच पाहिजे. आणि मॉर्निंगला किंवा दिवसभरातून पूर्वी मी 4 ते 5 वेळेस चहा घ्यायचो. माझा जॉब असायचा डेस्कवर ऑफिसमध्ये, त्यामुळे चहा कॉफीचं प्रमाण खूप वाढलं होतं. त्याच्यानंतर आपण जे शरीर शुद्धीकरण काळ आता संपलेला आहे, तर हे चेंज केलं मी. ओके, चहा बंद केला, कॉफी बंद केली आणि आपला शरीर शुद्धीकरण काढा सुरू केला. ह्या 2 गोष्टीमुळे सर माझी पूर्ण लाईफ चेंज झाली. माझ्या मेडिकलच्या टॅबलेट बंद झाल्या. माझं स्लीप डिस्कचं जे दुखणं होतं ते पूर्णपणे विसरून गेलं. आता मला आठवत पण नाही की ते पेन कसं व्हायचं किंवा काय असायचं. बिलकुल आठवत नाहीये. 3.5-4 किती किलो वजन कमी झालं सर म्हटले? माझं किती किलो वजन? 84 किलो वजन होतं. आता सध्या मी 74 वर आहे. आयडल वेटला आहे. 10 तब्बल किलो 10 किलो कमी वजन केले सर. येस. फॅट आणि युक्त वजन. येस, आयडल वेटला आहे सर मी आता. आणि आता वजन माझं वाढत पण नाही, कमी पण होत नाही. आता मी सकस संतुलित आहार मसल्स साठी जो आहे तो मी स्टार्ट केलेला आहे. कारण की थोडंसं मला सुद्धा वाटतं की माझ्या मसल्स अशा चांगल्या दिसल्या पाहिजेत. पर्सनॅलिटी आपली छान वाटली पाहिजे. तो सुद्धा आहार आहे आपल्याकडे. सकस संतुलित आहार, जे की तुमच्या मसल स्ट्रॉंग दिसतात, तुमची पर्सनॅलिटी जबरदस्त दिसते. तर त्याची अधिक माहिती तुम्हाला तुमचे कोच देतील. येस. येस, फारच छान सर. म्हणजे पूर्ण एनर्जेटिक वर्कआउट वाटला सर तुमचा. थँक्यू सर. तुमचा अनुभव आमच्यासाठी सगळ्यांसाठी प्रेरणा आहे. जे कोणी न्यू पार्टिसिपेट असतील त्यांनी जर खरंच तुम्हाला त्रास असेल आणि तुम्हाला जर खरंच एक चांगली लाईफ जगायची असेल ना, मेडिकल फ्री लाईफ जर जगायची असेल ना, तर थोडं सिरियसली करा प्रत्येक गोष्ट. ओके, थोडंसं कंट्रोल करा. तुमचं बाहेरचं खाणं असेल, तुमचं जे काही जिभेवरचा तापा असेल, या गोष्टी बघा. पूर्वी तर फक्त ऐकून होतो आपण की बाहेरचं भेसळ युक्त आहे आणि ते खाल्लं नाही पाहिजे, तरी पण आपण खायचो. कारण की ते एक 50% फक्त तळ्यात मळ्यात होतं की बाहेरचं खाणं किती हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी. पण आता या 3 महिन्यामध्ये प्रत्येक घरातल्या व्यक्तीला माहित झालंय
की बाहेरचा कुठलाच पदार्थ ओरिजिनल नाहीये. जे एफडीए मधले आपले आयुक्त आहेत तुकाराम मुंडे साहेब, त्यांच्या माध्यमातून सगळ्या घराघरामध्ये माहित झालं की आतापर्यंत आपण दूध पीत नव्हतो, आपण एक प्रकारचं विष पीत होतो. जे लोक पिशवीतलं दूध घेतात त्यांच्यासाठी आहे. ज्यांच्या घरामध्ये शेतकरी दूध टाकायला येतो ते दूध चांगलं असतं घरगुती. ओके, म्हणजे सिटी मधले लोक आतापर्यंत फक्त विष पीत होते. बाहेरचं हॉटेलिंग मध्ये आपण जे काय खात होतो ते सगळं कलरिंग युक्त अन्न होतं. ओके, हे आता स्पष्ट झालं. त्यामुळे कृपया करून बाहेरचं तुम्ही खूप कंट्रोल करा. आणि ह्या गोष्टी आता आपण जर नाही कंट्रोल केल्या तर 2030ला स्वतः आपली जी आरोग्य संघटना आहे त्यांनी दावा केलाय की बाबा प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचा पेशंट हा तुम्हाला दिसणार आहे. ओके, लेटेस्ट न्यूज आहे जर तुम्ही कोणी न्यूज बघत असाल तर. तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. 2030 पर्यंत कॅन्सर हा कॉमन आजार होणार आहे, कॉमन. ओके, आता जसं बीपी शुगर हे कॉमन वाटतं लोकांना, पूर्वी 40 वर्षापूर्वी हे काही नव्हतं, आता कॉमन झालंय. तसं 2030 नंतर कॅन्सर हा कर्करोग कॉमन होणार आहे. त्यामुळे आतापासून तुम्ही स्टार्ट करा स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या परिवाराची संपूर्ण काळजी घेणं. त्यासाठी सगळ्यात बेस्ट तुमच्या पेशींना ऍक्टिव्ह ठेवण्याचं काम हा सगळं संतुलित आहार करतो. हे कुठलं मेडिकल नाहीये किंवा कुठलं औषध नाहीये, ह्याच्या मागे खूप स्ट्रॉंग सायन्स बेस आहे. ओके, थँक्यू मला आज आपण करण्याची संधी दिली. थँक्यू सर. आपण आयुक्त साहेबांचा एक छोटासा म्हणजे अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो पाहू का? म्हणजे सगळ्यांना त्याची कल्पना येईल. हो हो, येस येस. आता एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर होतोय बघा, 2-3 दिवसापूर्वीचाच आहे. तर तो सुद्धा मी बघितलेला आहे. जर शेअर करता आला असेल तर करू शकता तुम्ही. जमेल का शेअर करायला? माझ्या मुलानं, माझ्या हो, नवऱ्यानं सर. कधी तंबाखू खाल्ली नाही, सिगरेट पिली नाही, त्याला कोणतं व्यसन नाही, इव्हन चहा सुद्धा पित नाही, तरी त्याला हार्ट अटॅक आला, त्यांना कॅन्सर झाला. आणि याच्यावर उत्तर हेच असतं की याचं काही कारण सांगता येत नाही. त्याचं कारण आपण जे खातो आणि राहतो त्याच्यामध्ये हे जनरली मला माहित होतं, पण ह्या पदावर आल्यानंतर जरा जास्तच माहित झालं की दुधापासून, वड्यापासून, बाजरीपासून, तेलापर्यंत असा एकही पदार्थ नाही की त्याच्यामध्ये भेसळ आढळत नाही. आणि आपण काय म्हणतो, हॉटेलमध्ये गेलो, अरे मला चांगलं जेवण दे, स्पायसी दे. इकडे तर्री पण काहीतरी इकडे एक मोठा प्रकार आहे, ते दे. नागपूरला तर कोणतं ते चिकन काय, सावजी. म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना कळत कमी 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे. ते आपण खातो. म्हणजे काय, ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी. तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय, तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल. ते विद्यार्थ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 2020 मध्ये हे आदेश काढले. 2020. येस येस. बघा, आता तुम्ही बऱ्यापैकी ऐकलंय, आपले जे आयुक्त आहेत एफडीएचे तुकाराम मुंडे साहेब, त्यांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केलेली आहे. आणि आपल्या कॉलवर सुद्धा एफडीएच्या संदर्भात एक चांगले वेलनेस कोच आहेत, अधिकारी आहेत मोठे. जर तुम्हाला खरंच बघा बाहेरचं खाणं किती घातक आहे. ओके, आपण 2 मिनिटात त्यांचा एक छोटासा अनुभव घेऊ. कारण ते त्या एफडीए जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या संदर्भाशी निगडीत ते काम करतायत. ओके, आणि ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघितलेल्या आहेत. ओके, तर आहेत का दळवी सर, आहेत का दळवी सर कॉलवर? हँड रेस करा सर.